मंडळी नमस्कार. पार्थ बावस्कर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. चैत्र महिना म्हणजे हिंदू नववर्षाची सुरुवात आणि त्या चैत्रातली पौर्णिमा आपल्याकडे हनुमान जन्मोत्सवासाठी साजरी केली जाते. रामायणामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावलेला जो हनुमंत आहे तो शक्ती आणि भक्तीचं एक उत्तम प्रतीक आपल्याकडे मानला जातो आणि त्या हनुमंताची ही सगळी जन्मकहाणी आपण ऐकलेली आहे. आज आपण कशाबद्दल बोलणार आहोत? आपल्याकडे गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये आणि उत्तर भारतामध्ये हनुमंताच्या शक्तीवरती, हनुमंताच्या भक्तीवरती दोन महत्त्वाच्या काव्यांची आणि दोन महत्त्वाच्या स्तोत्रांची रचना झाली. त्यातले एक रचयिते आहेत म्हणजे आपण ज्यांना रामचरितमानस ज्यांनी लिहिलं ते लिहिणारे गोस्वामी तुलसीदास, आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये रामदास, ज्या रामदासांनी मारुती स्तोत्र लिहिलं. रामदासांनी मारुती स्तोत्र जे लिहिलं तो काळ साधारणतः 17व्या शतकाचा आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना समकालीन आहे, औरंगजेबाला समकालीन आहे. आणि त्याच्या आधी काही वर्ष गोस्वामी तुलसीदासांनी जेव्हा हनुमान चालिसाची रचना केली, हनुमान चालिसाच्या रचनेचा जो काळ आपल्याकडे मानला जातो तो 16व्या शतकाचा आहे, म्हणजे औरंगजेबाच्या आधी दिल्लीला अकबर गादीवरती होता, अकबर सत्ताधीश होता. आता ह्या सगळ्याच्या राजकीय अन्वयार्थांबद्दल मी बोलतोय कारण त्याला कारणही तसंच आहे. ही दोन जी संत मंडळी आपल्याकडे प्रामुख्याने सांगितली जातात, या दोनही संत मंडळींचं तत्कालीन राजकीय परिस्थितीमध्ये खूप एक वेगळेपण आहे, खूप एक विशेषता आहे. काय आहे ते वेगळेपण? ज्या काळामध्ये समग्र उत्तर भारत हा परकीय आक्रमणांनी भरडला जात होता, त्या काळामध्ये सगळ्या उत्तर भारतातल्या किंबहुना हिंदुस्थानातल्या हिंदू जनांना एकत्र राहणं, त्यांना भक्ती आणि शक्तीचं महत्त्व पटवून देण्याचं एक महत्त्वाचं काम या दोनही संतांनी केलं. उत्तर प्रदेशामध्ये आणि हिंदी भाषिकांमध्ये ते काम जर कोणी केलं असेल तर त्यामध्ये गोस्वामी तुलसीदासांचं नाव अग्रक्रमाने आपण घेतो. आणि महाराष्ट्रात जर हे काम कोणाकडून झालं असेल तर महाराष्ट्रात हे काम करणारे आपले समर्थ रामदास आहेत. शक्तीची उपासना करायची म्हणून समर्थांनी 11 मारुतींची स्थापना केली आणि त्या 11 मारुतींच्या माध्यमातून समाजाला त्यांनी अतिशय सुदृढ व्हायला सांगितलं. आणि मग हनुमंताच्या त्या सगळ्या शक्ती स्वरूपाचं वर्णन अतिशय उत्तम रीतीनं त्यांनी केलं आणि मराठी भाषेचा सगळा खळखळाट त्यांनी तो वर्णन केला आणि हनुमान त्या मारुती स्तोत्राची रचना झाली. तसंच अगदी गोस्वामी तुलसीदासांच्या बाबतीत सुद्धा आहे की रामचरित मानसाच्या माध्यमातून सामान्य जनामध्ये त्या प्रभू रामचंद्राबद्दल आस्था निर्माण करणं, भक्ती निर्माण करणं आणि भावुकते निर्माण करणं आणि भक्तीच्या माध्यमातून रामचरित्र सगळीकडे पोचवणं याचं काम तुलसीदास करत होते. आणि तुलसीदासांची ही कीर्ती सर्वदूर पसरलेली होती. इतकी सुंदर जन्मकथा आहे. तुलसीदासांनी अवधी भाषेमध्ये लिहिलं. खरं तर अनेकांना असं वाटतं की ते हिंदी भाषा, पण ते नाही, ते अवधी भाषेमध्ये ते लिहिलेलं आहे. 2 दोहे आणि नंतर 40 चौपाई ह्या सगळ्यांनी मिळून त्या हनुमान चालिसाची निर्मिती झाली, रचना झाली. या हनुमान चालिसाच्या रचनेची जन्मकहाणी, ती जी रचनेची कहाणी आहे इतकी विलक्षण आहे मित्रांनो. आपण सगळेजण, मला खात्री आहे तुम्ही प्रत्येकाने घराघरामध्ये तो हनुमान चालिसा, त्या हनुमान चालिसाचं वाचन केलं असेल, ते म्हटलं असेल, पण त्याच्या निर्मितीमागची जी कहाणी आहे इतकी विलक्षण, इतकी भारावून टाकणारी आहे. जितकी संपन्नता आणि जितकं सामर्थ्य त्या स्तोत्रामध्ये आहे, जितकी संपन्नता, जितकं सामर्थ्य आणि जितकी प्रसन्नता ते म्हटल्यानं, ते वाचण्यानं आणि त्याचं पठण पारायण केल्यानं आपल्याला मिळते, त्याहून कितीतरी पटींनी त्याच्या निर्मितीमागची कहाणी आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर घडलं काय मित्रांनो? इतकी सुंदर गोष्ट आहे की आपल्याकडे साधारणतः ही जी कवी मंडळी आहेत बघा, या कवी मंडळींनी आपल्याबद्दल काहीतरी लिहावं, आपल्याबद्दल चांगलं काहीतरी लिहावं अशी तत्कालीन राजांची एक इच्छा असते. गोस्वामी तुलसीदासांनी प्रभू रामाच्या चरित्राचं इतकं सुंदर वर्णन केलं आणि तो राम त्यांनी जनमानसामध्ये पुन्हा फुलवला. तो होता मनीमानसी कुठेतरी, पण तो पुन्हा फुलवण्याचं काम त्यांनी केलं. आणि ही गोष्ट तत्कालीन जे राजे होते त्या अकबराच्या कानावरती गेली. अर्थात मी आपल्याला म्हणालो की राजांना मोह होत असतो आणि त्या राजांना मोह झाला आणि तो मोह झाल्यानंतर त्यांनी तुलसीदासांना आपल्या दरबारामध्ये आमंत्रित केलं. तुलसीदासांना कळेना की माझ्यासारखा एक भणंग कवी यांनी का बोलवला आहे. कुतूहलापोटी राजाज्ञा आहे म्हटल्यानंतर तुलसीदास अकबराच्या दरबारामध्ये गेले आणि अकबराला त्यांनी विचारलं की काय हो, तुम्ही मला का बोलवलं? तुलसीदासांच्या समोर अकबरांनी एक प्रस्ताव ठेवला आणि ते असं म्हणाले की तुम्ही तुमच्या धर्मातल्या प्रभू रामचंद्राबद्दल इतकी विलक्षण रचना केलेली आहे, त्या रामाचं चरित्र तुम्ही लिहिलेलं आहे आणि त्या रामाच्या चरित्राचं इतक्या सुरस भाषेत तुम्ही वर्णन केलेलं आहे, ती कवनं, ती काव्य सगळ्यांना आवडलेली आहेत. अशा वेळेस तुम्ही एक गोष्ट कराल का? मी सुद्धा राजा आहे आणि मी जी चांगली कामं केली, माझ्या कामांचं वर्णन, माझ्या हातून घडलेल्या सगळ्या पराक्रमांचं वर्णन करणारं एखादं काव्य तुम्ही लिहा.
तुलसीदासांनी हा विचार ऐकला आणि ते क्षणभर हसले. ते असं म्हणाले की गेली कित्येक वर्ष हे मुघल आपल्या हिंदुस्थानावरती राज्य करतायत, त्यांनी या हिंदुस्थानात हिंदू शाबूत ठेवायचं नाही असं ठरवलेलं आहे. आणि अशा एका राजाची स्तुती मी करावी? अहो, ज्या प्रभू रामचंद्राबद्दल मी लिहिलं त्या प्रभू रामचंद्रांनी स्वतः माझ्याकडून ही गोष्ट करून घेतली, कारण त्याच्या भक्तीमध्ये मी रममाण झालेलो आहे. त्यानं मला प्रेरणा दिली आणि मी हे लिहिलं, माझ्या हातून ही निर्मिती झाली असं तुम्हाला वाटत असेल, पण मी मुळात असं मानतच नाही. साक्षात ज्याला मी माझ्या अगदी हृदयाशी मानतो, ज्याला मी जवळ मानतो, अशा त्या माझ्या लाडक्या रामानं माझ्याकडून ती रचना करून घेतली. कुणीतरी मला सांगेल की माझ्यावर तुम्ही काहीतरी लिहा आणि तसं माझ्याकडनं लेखन होईल अशी अपेक्षा नाही. अर्थात हा नकार सहन होत नसतो भल्या भल्यांना. नकार पचवणं ही एक फार सुंदर गोष्ट आहे बरं का. आपल्या संस्कृतीने याबद्दल खूप छान सांगून ठेवलं आहे. कधीतरी पुन्हा त्याच्याबद्दल बोलूया. काय घडलं त्यानंतर? अकबराला नकार सहन झाला नाही आणि नकार सहन न झाल्यामुळे मग त्यांनी काय केलं, तर त्यांनी असं सांगितलं की हां, तुम्ही जर तयार नसाल माझ्या कार्याबद्दल, माझ्या कर्तृत्वाबद्दल लेखन करायला, तर काय करा, तुरुंगवास पत्करा. एकतर तयार व्हा, अन्यथा तुरुंगवास पत्करा. इस्लामनं जे आक्रमण आपल्या देशावर केलं त्या आक्रमणाचं एक वैशिष्ट्य होतं. त्यांनी आम्हा हिंदूंपुढे 2च पर्याय ठेवले होते. एक म्हणजे आमचा धर्म स्वीकारा, अन्यथा तुमचं देहरूपी अस्तित्व आम्ही नाहीसं करू. एकतर आम्ही जे कुराण तुमच्या हातात देतोय ते कुराण स्वीकारा, नाहीतर दुसऱ्या हातात आमच्या जी तलवार आहे त्या तलवारीनं तुमचं अस्तित्व आम्ही संपवायला आलेलोच आहोत. अकबरानं अगदी तसं केलं नाही. त्यानं त्यातनं मार्ग काढला आणि काय केलं, ज्या तुलसीदासांनी आपल्यावरती काव्य लिहायला नकार दिला त्या तुलसीदासांची रवानगी थेट तुरुंगामध्ये केली. तुलसीदासांना घर काय, राजमहाल काय किंवा तुरुंग काय? अहो, ज्या माणसाचं मन साक्षात त्या रामाच्या चिंतनामध्ये इतकं गढून गेलेलं आहे, इतकं व्यतीत झालेलं आहे आणि इतकं राममय झालेलं आहे, त्याला तुरुंगसुद्धा आपल्या निर्मितीसाठी एक संधीच वाटला. आणि त्या तुरुंगामध्ये गोस्वामी तुलसीदासांनी रामनामाची आराधना सुरू केली. ती रामनामाची आराधना करता करता त्यांना काव्यस्फूर्ती झाली आणि त्यांना असं वाटायला लागलं की आपलं संपूर्ण आयुष्य, आपल्याला आश्चर्य वाटेल मित्रांनो, तुलसीदास तुरुंगात असताना त्यांचं वय किती? अहो, 96 वर्ष त्यांचं वय आहे. 96 वर्षांच्या एका वृद्ध कवीला अकबर तुरुंगामध्ये टाकतो आणि हा कवी त्या तुरुंगात काय चमत्कार दाखवतो मित्रांनो, तर इतकी वर्ष माझं सगळं आयुष्य मी प्रभू रामाचं चिंतन करण्यामध्ये घालवलं, आता त्या रामभक्त हनुमानाबद्दल मला काव्यस्फूर्ती होती आहे. जणू त्या हनुमंताच्या पराक्रमाचं वर्णन इथे या तुरुंगात माझ्याकडनं लिहिलं जातं आहे की काय, अशी प्रेरणा, अशी स्फूर्ती त्यांना झाली. आणि अकबराच्या कैदेमध्ये उत्तर प्रदेशातल्या त्या गोस्वामी तुलसीदासांनी रचना लिहायला सुरुवात केली आणि ते भरभर लिहिते झाले. आणि मग जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस पिहू लोक उजागर, अशी जी सुंदर रचना आपण ऐकतो, ज्यात हनुमंताच्या बुद्धीचं, शक्तीचं, चारित्र्याचं वर्णन केलेलं आहे. त्या हनुमंतापासून आम्हाला काय काय मिळेल, तो हनुमंत किती श्रेष्ठ आहे, हे जे सगळं वर्णन त्यांनी केलं ते वर्णन शब्दबद्ध व्हायला लागलं. 2 दोहे आणि त्यानंतर 40 चौपाई यांच्या माध्यमातून ही सगळी निर्मिती पूर्ण झाली आणि ह्या निर्मितीला नाव दिलं गेलं हनुमान चालीसा. किती सुंदर वर्णन आहे बघा. 40 दिवस असं सांगितलं जातं की तुलसीदास त्या अकबराच्या कैदेमध्ये होते. बरोबर 40 दिवस आणि 40 चौपाईमध्ये या हनुमान चालीसाचं सगळं निर्मिती आणि ते सगळं वर्णन आलेलं आहे. एक अशी सुद्धा गोष्ट सांगितली जाते या सगळ्याबद्दल, आणि मला त्याची सत्यता सांगता येणार नाही, पण ती गोष्ट, तो प्रसंग अत्यंत भावुक करणार आहे. आपण हनुमंताला रामाचा सगळ्यात महत्त्वाचा भक्त मानतो ना, भक्तीचं सर्वश्रेष्ठ उदाहरण म्हणजे आपण हनुमंताला मानतो ना. अहो, ती जी लोककथा आहे ना, इतकी सुंदर सांगितली जाते की तुलसीदासांनी हनुमान चालीसाची निर्मिती पूर्ण केली आणि निर्मिती पूर्ण केल्यानंतर ते त्या हनुमंताच्या नामामध्ये इतके मग्न झाले की साक्षात प्रत्यक्ष हनुमंतानं त्यांना दर्शन दिलं. आणि हनुमंतानं दर्शन दिल्यानंतर काय झालं, तर हनुमंतांनी दर्शन दिल्यानंतर या हनुमान चालीसामधल्या 2 चुका काढल्या. ते असं म्हणायला लागले की तुम्ही मला रामाचा भक्त मानता ना, आणि मग माझ्या कार्यकर्तृत्वाचं वर्णन करणारं जर एखादं कवन तुमच्या मार्फत लिहिलं जातं आहे, तर त्याची सुरुवात थेट माझ्यापासून कशी करता? जय हनुमान ज्ञान गुणसागर असं तुम्ही आता जरी म्हणत असाल तरीसुद्धा ज्याचा मी भक्त आहे, मी ज्याला देव मानलं आहे, मी ज्याला शिरोधार्य मानलं आहे आणि माझं सगळं आयुष्य ज्याच्या चरणाशी लीन झालेलं आहे, अशा प्रभू रामचंद्राची स्तुती न करताच तुम्ही असं कसं काय लिहिलं? आणि मग मित्रांनो काय घडलं,
मग मित्रांनो, गोस्वामी तुलसीदासांना कुठेतरी असं वाटायला लागलं, त्यांना चुटपुट लागून राहिली की अरे खरंच की ज्या प्रभू रामचंद्राचं नाम घेत आपण इतकी आयुष्याची वर्ष पावन करून टाकली, त्या प्रभू रामचंद्राबद्दल सुरुवातीला लिहायला पाहिजे होतं ना. त्या प्रभू रामचंद्राची स्तुती आधी गायला पाहिजे होती. ज्या हनुमंताबद्दल आपण लिहितो आहोत मित्रांनो, त्या हनुमंतानी सुद्धा जन्मभर काय केलं आहे, तर त्या प्रभू रामचंद्रांच्या चरणाचा दास असावा याच्यासाठी मागणं मागितलेलं आहे. आणि मग त्यातनं निर्मिती सुरू झाली, त्यातनं पुन्हा आपली चूक लक्षात आली आणि गोस्वामी तुलसीदासांनी सुरुवातीचे 2 दोहे लिहिले आणि त्यामध्ये मग त्यांनी उल्लेख केला, श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुरु सुधा चरणम रघुवर बिमल बसू. काय सुंदर रचना आहे मित्रांनो. त्या रघुवराच्या चरणी सातत्याने ते ध्यानमग्न झाले आणि मग त्या हनुमान चालिसाच्या रचनेच्या आधी त्या प्रभू रामचंद्राचं नाम घेतलं गेलं. 96 वर्षांचे होते गोस्वामी तुलसीदास आणि त्यांनी विनंती केली हनुमंताला की बघ ना, तुरुंगात असताना, कैदेत असताना इथे मी राहिलो आहे, चुटपुट लागून राहिली आहे, तरीसुद्धा तुझ्याबद्दल काहीतरी लिहिण्याची प्रेरणा मला झाली, पण इथनं मुक्तता कशी होणार, इथनं सुटका कशी होणार. आणि असं सांगितलं जातं. ह्या सगळ्या लोककथा जरी असल्या तरी त्यातला भाव समजून घ्यायचा, त्यातलं सौंदर्य समजून घ्यायचं. असं सांगितलं जातं की प्रभू रामचंद्राच्या निस्सीम भक्ताबद्दल इतकं सुंदर लिहिल्यानंतर गोष्ट अशी घडली मित्रांनो की त्या 40 दिवसांनंतर ज्या तुरुंगामध्ये तुलसीदासांना कैद करून ठेवलं होतं, त्या तुरुंगाभोवती उत्तर प्रदेशातले वानर गोळा झाले. असे अनेक वानर त्या तुरुंगात गोळा झाले. का कळेना, त्यांनी ते तिथे का आले, त्यांना तिथे कोणी बोलवलं कळेच ना. पण ज्या परिसरामध्ये त्यांनी ती रचना केली, त्या परिसराला वेढा जणू त्या वानरांनी घातला. ज्या राजसभेमध्ये नकार दिला होता अकबराला, त्या राजसभेमध्ये अचानक काही वानर येऊन बसायला लागले आणि त्या वानरांचं अस्तित्व अवतीभोवती वाढतंय ही गोष्ट अकबराला त्याच्या काही मंत्र्यांनी कळवली आणि अकबराच्या असं लक्षात आलं की आपण चूक केली आहे. ह्या माणसाची, त्याच्या परमेश्वरावरची जी भक्ती आहे, जी निष्ठा आहे, ती इतकी विलक्षण आहे की प्रत्यक्ष तुरुंगामध्ये असताना त्यांच्या हातून हनुमंताबद्दल जी रचना झाली, त्या वानर रूपानं तो हनुमंत जणू साक्षात आलेला आहे आणि आपल्याला कुठेतरी त्यांना मुक्तता करण्याची गरज आता निर्माण झालेली आहे. आणि मग त्या वानरांनी सगळा वेढा घातल्यामुळे, त्या वानरांचं तिथलं अस्तित्व वाढल्यामुळे 40 दिवसांनंतर गोस्वामी तुलसीदासांची त्या अटकेमधनं, त्या तुरुंगामधनं मुक्तता करण्यात आली. ही जी सगळी रचना आपण ऐकतो ना मित्रांनो, ह्या रचनेच्या निर्मितीनंतर झालेली ही जी दिव्यतेची जाणीव आहे, म्हणजे गोस्वामी तुलसीदासांनी हनुमान चालिसाची निर्मिती केली आणि त्या निर्मितीनंतर त्यांच्याच आयुष्यामध्ये अशी घटना घडावी की अकबराला असं वाटावं, तो ना आपल्या धर्माचा, ना त्याचा आपल्या धर्माच्या सगळ्या परंपरांशी संबंध, पण आपल्या धर्माच्या विरुद्ध असलेल्या एका माणसाच्या आतल्या चित्तशक्ती जागं करण्याचं सामर्थ्य जर त्या ओळींमध्ये असू शकतं, तर मला असं वाटतं आज त्या हनुमान चालिसामधल्या ओळी तुम्हा आम्हाला किती प्रेरणा देणाऱ्या ठरतील. जो माणूस आपल्या धर्माचा नाही, ज्याचा आपल्या धर्माशी संबंध नाही, अशा माणसाच्या मनामध्ये, अशा माणसाचं हृदय परिवर्तन करण्याची शक्ती, अशा माणसाच्या मनामध्ये जर करुणा जागवण्याची शक्ती त्या हनुमान चालिसामध्ये असेल, तर आजच्या काळामध्ये त्या रामभक्ताला स्मरून, त्या हनुमंताचं स्मरण करण्यासाठी तो हनुमान चालिसा आपण सगळ्यांनी म्हटला पाहिजे. तो हनुमान चालिसा आपण सगळ्यांनी आठवला पाहिजे आणि त्या हनुमान चालिसाला सानंद नमस्कार केला पाहिजे. तुम्हाला माहिती होती का हनुमान चालिसाच्या निर्मितीमागची ही कथा? याच्या जोडीला त्याच्यानंतरच्या काही वर्षांमध्ये आपल्या महाराष्ट्रात समर्थ रामदासांनी मारुती स्तोत्र लिहिलं. त्या मारुती स्तोत्राची सुद्धा अशी एक विलक्षण जन्मकथा आहे. मी आपल्याला म्हणालो मराठी भाषेचा खळखळाट त्याच्यामध्ये जाणवतो. पण आज चैत्र महिन्यामधल्या या पौर्णिमेच्या निमित्तानं, म्हणजे हनुमान जयंतीच्या आसपास ही जन्मकथा तुम्हाला सांगावी आणि तुमच्यापर्यंत ही पोचवावी असं मनामध्ये आलं आणि या हनुमान चालिसाची जन्मकथा तुम्हाला सांगावीशी वाटली. तुम्हाला कशी वाटली ही हनुमान चालिसाची जन्मकथा याच्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आणि त्या हनुमान जयंतीच्या निमित्ताने आपल्या भोवती जर साक्षात त्या हनुमंताचं कवच राहावं असं वाटत असेल, त्या हनुमंताच्या अंगातले सगळे पराक्रम, अष्टसिद्धी नौ विधिके दाता असं त्या हनुमंताबद्दल म्हटलेलं आहे. त्या अष्टसिद्धींपैकी एखादी तरी सिद्धी, एखादं तरी सामर्थ्य त्या हनुमंताच्या कृपेनं आपल्यामध्ये यावं अशी आराधना त्या हनुमंताची करूया. शक्तीची आराधना करूया, भक्तीची आराधना करूया, गोस्वामी तुलसीदासांना आठवूया, त्या प्रभू रामाला आठवूया आणि तो हनुमान चालिसा पुन्हा पुन्हा मनामध्ये साठवूया. ही घटना, ही गोष्ट तरुण पिढीपर्यंत पोचवावी असं मनात आहे. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सहकुटुंब
आपण सगळेजण एकत्र एखादी मालिका बघतो ना, तसे हे आपल्या स्तोत्रांचे, तसे हे आपल्या दिव्य मंत्रांचे सगळे अर्थ आपण समजून घेतले पाहिजेत. त्याच्या जन्मकथा सगळ्या कुटुंबांना एकत्र बसून ऐकल्या पाहिजेत. पटलं असेल तर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपुढे हा व्हिडिओ नक्की शेअर करा, त्यांना पाठवा. आणि महाराष्ट्रामध्ये त्याच्यानंतर जे लिहिलं गेलं म्हणजे महाराष्ट्रामध्ये मारुती स्तोत्र लिहिलं गेलं, त्या मारुती स्तोत्राबद्दल लवकरच त्याची जन्मकथा, त्याच्या मागची सगळी पार्श्वभूमी तुम्हाला सांगणार आहे. तोपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढचे असेच व्हिडिओ देव, देश आणि धर्म याबद्दलचे तुम्हाला ऐकायला मिळतील. तोपर्यंत सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय. जय श्रीराम.